आजी, मला खूप वाटत होतं की विक्रांत आणि मी एकत्र घरी येऊ. विक्रांतने मला पिकअप केलं असतं ना तर खूप आनंद झाला असता मला. आणि मी वेड्यासारखी तिकडे वाट बघत बसले. सॉरी. अगं तू काय सॉरी म्हणतेस? त्रास तुला झालाय. हो, आणि त्यात तुझा फोन लागे ना म्हणून आम्हाला एवढी काळजी वाटायला लागली. हल्लीचे दिवस इतके वाईट आहेत ना. बाई बाई. मोनिका, तू जरा आता शांतपणे बसून राहा. ओके? मी कॉफी आणू का करून तुला? नाही आई, कॉफी नको. विक्रांतची वाट बघता बघता खूप कॉफी प्यायले मी. पण काहीच नव्हतं करायला. बाळा, तू काही खाल्लंस का? नाही. अगं असं करू नकोस ग. आता तुला कसं वेळच्या वेळी जेवायला हवं. मी काहीतरी घेऊन येते तुझ्यासाठी. नको नाही, कॉफी पिऊनच मला खूप कसं तरी होतंय. अगं बाई, हा बघा आला. विक्रांत, काय केलंस तू हे? का? काय झालं? काय झालं? बघा, आपल्यालाच विचारतोय काय झालं. किती वेळ वाट बघत उभी होती ती तुझ्यासाठी. नाही म्हणजे एरवी तू असं कधी वागत नाहीस. आज काय झालं तुला? पण मी तिला. तिची अवस्था काय आहे विसरलास तू? हॉस्पिटल मधल्या केसेसच्या नादात हे सगळं विसरायला होतं. नक्की काय झालं विक्रांत? आता मी बोलू का? नाही, मी बोलतो म्हणून तोंड दिसतं माझं. पण विक्रांत, मला मात्र तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती. नाही, मला सांगा ना, तुमच्या दोघांचं काय एवढं गौड बंगाल आहे? हा, नान्या, प्लीज, तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते, प्लीज विक्रांतना काही बोलू नका ना. नाही म्हणजे मी सुद्धा जरा समजून घ्यायला हवं होतं ना. मला सुद्धा कळायला हवं होतं की विक्रांत खूप बिझी आहे. वेड्यासारखी मी तिकडे वाट बघत बसले. विक्रांत जर मला पिकअप करायला आले असते तर मलाही बरं वाटलं असतं. पण खरं तर मी सुद्धा जरा विचार करायला हवा. आणि त्यात माझा फोनही ऑफ झाला. त्याच्यामुळे मला तुम्हाला कोणालाच कळवता आलं नाही काहीच. आणि अनोळखी माणसाचा फोन मागणं मला पटत नव्हतं. ऍक्च्युली विक्रांतची चूक नाहीये, खरं तर माझी सुद्धा चूक आहे. मोनिका, कमाल आहे. एवढा प्रकार झाला तरी तू त्याची बाजू घेतेस. विक्रांत, मी मात्र रागवली आहे तुझ्यावर. माझा मुलगा असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एक मिनिट, मी मगाशी म्हटलं तेच. हा, उद्यापासून ह्याचं काम बंद काही दिवस. हा विक्रांत, आय रिस्पेक्ट युअर वर्क, पण आज तू चुकलास. मग मी आता सांगते ते ऐक तू विक्रांत. आज जे घडलंय ना ते परत होता कामा नये. काम आणि कर्तव्य यांची गल्लत करू नकोस. तुझं काम हे जगासाठी तुझं कर्तव्य आहे, पण घरी सुद्धा तुझं कर्तव्य आहे, लक्षात ठेव. जी, प्लीज नका ना बोलू विक्रांतना. विक्रांत, मी तुमच्याकडे आता अजिबात हट्ट करणार. मीच समजून घेईन की माझा नवरा जरा वेगळा आहे. आणि मी हेही म्हणणार नाही की मला सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन जा. का नाही? मॉर्निंग वॉकला जायचं चांगला व्यायाम आहे. उद्यापासून तुम्ही दोघंही बरोबर जाल, कळलं? आता
आता दोघही फ्रेश होऊन या जेवायला ये. हं? हात धरून नीटने वरती तिला. अरे अरे बघ. त्या बॅग्स धर. विक्रांत, आय एम सॉरी. विक्रांत प्लीज, मला नव्हतं सांगायचं सगळ्यांना, पण सगळे विचारायला लागले ना, मग सांगावं लागलं मला. तुला राग आलाय? नाही. मला कळतंय तुला राग येतोय माझा. मला माहितीये तुझी मनात खूप चिडचिड होती, पण तू गुड बॉय आहेस ना, तू काहीच दाखवणार नाहीस. तू आता विचार करतोयस ना की हिला काय बोलू, कसा वचपा काढू. मनातल्या मनात वाक्यांची जुळवाजुळव करतोयस ना तू. आता हिला कसं हरवू हा विचार चाललाय ना तुझ्या मनात. मोनिका, या हरण्या जिंकण्याच्या खेळात मला अजिबात रस नाही. आणि तुला वाटत असेल की तू जिंकली आहेस, तर एक सांगतो, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्याच दिवशी मी हरलो. हल्ली कोण कोणावर हल्ले करेल काही सांगता येत नाही बुवा. तू कशाला चिंता करतोस ना अनु मामा. चहा पी तू आपला. तू आमच्यावर हल्ले करतोस ना ते पुरेसे आहेत आम्हाला. येस येस, ऑफकोर्स. त्यांना सांगा मी निघालोच आहे. हां, एव्हरीथिंग विल बी फाईन. त्यांना पॅनिक होऊ देऊ नका. विक्रांत, हे काय निघालात तुम्ही? आज इडलीचा बेत केलाय. हो, पण कधी दिसणार आहेत त्या इडल्या आम्हाला? तू यांना सगळ्यांना दे, मला वेळ नाही आता. हो, असं काय करताय? आम्ही सगळे थांबलोय तुमच्यासाठी. तुम्ही आलात की मी इडल्या करायलाच घेणार होते. अरे एवढं म्हणते ते बस ना, 2 इडल्या खाऊन जा ना. काय एवढं? थांब ना रे विक्रांत, तुम्ही डॉक्टर लोक नेहमीच बिझी असता. जाग तू, करायला घे इडल्या, तो खाऊन जाईल. अरे मगातपासनं 10 वेळा मी हिला सांगितलं की इडल्या आण, इडल्या आण, पण तुझ्याकरता थांबायला लागला आम्हाला सुद्धा. अहो तुम्ही सांगा ना याला काहीतरी. बस रे, बस 2 मिनिट बस. अगं तू उभी का मोनिका, जा ना. आलेच. हा, बस बस बस. आणि ते इडली बरोबर सांबार चटणी पण घेऊन ये ग. येस. आलेत का डॉक्टर विक्रांत? नाही अजून, पण ते येतील. कधी येणार आहेत? मी त्यांना आत्ताच फोन लावला होता, ते पोहोचतील. अहो तुम्हाला माहितीये का, या वेळेला ते इथे असायला हवे होते. इतका उशीर का होतोय त्यांना? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, त्यांना सगळं माहितीये, ते वेळेत इथे पोहोचतील. काळजी करू नका? अहो असं काय म्हणताय तुम्ही? माझी बायको इथे सिरियस आहे आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. मला इथे टेन्शन येत आहे. हे बघा, तुमच्या वाईफच्या कंडिशन बद्दल सरांना पूर्ण कल्पना आहे. बहिणी, आज किचनला सुट्टी. वा, तुम्हाला असं शांत रिलॅक्स बसलेलं बघून ना मला खूप बरं वाटतंय. अगं आज मोनिका स्वतःच्या हाताने इडल्या बनवतीये, पहिल्यांदा विक्रांतसाठी. ओ माय गॉड.
हा आम्ही निघतोच आहे. सारिका त्यांना सांग तुम्ही काळजी करू नका. हां, एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके. हा घ्या चहा. आणि इडल्या रेडी होत. असं वाटतंय म्हणजे अजून तयार नाही झाल्या? अजून थोडाच वेळ ना विक्रांत. मी फर्स्ट टाइम इडल्या करते ना. आजीकडे होते ना तेव्हा आजी इडल्या करायची आणि मी फक्त बघायचे. ह्यावेळेस जमेल मला असं वाटतंय. अगं जमेल ग, नक्की जमेल. असं करून करूनच जमतं, हो की नाही गीता? पण झाल्या ना की यांना आणि नानू मामांना दे. नाही म्हणजे नानू मामा केव्हापासून वाट पाहतायत. पण सगळ्यात आधी विक्रांतला दे, त्याला घाई आहे ना. बर अगं आई, मला अजिबात वेळ नाहीये. प्लीज विक्रांत, थोडा वेळ. विक्रांत थांब ना, एवढं काय? ती बिचारी इतक्या प्रेमाने रिक्वेस्ट करते आणि तू अजिबातच भाव देत नाहीस तिला. मी निघतो. अरे याहून जास्त वेळ नाही थांबू शकत. अरे सॉरी. विक्रांत मनिका चल, आम्ही आहोत ना, आम्ही खाऊ इडली. हो काकी, पण अगं मोनिका, मोनिका अगं होतील इडल्या. आपण डॉक्टर विक्रांत. मिस्टर पवार, रिलॅक्स. अहो माझ्या बायकोची तब्येत खूप नाजूक आहे इथे. आय नो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. सर मी त्यांना तेच सांगितलं. अहो तुम्ही खूप उशिरा आलात. उशीर झालेला नाहीये. हा, ट्रस्ट मी. आणि आता तुम्ही प्लीज माझा जास्त वेळ घेऊ नका. ओके. पेशंटला खूप दम लागतोय. ओ माय गॉड, आता काय होणार? रिलॅक्स. पेशंटला लगेच ओटीमध्ये शिफ्ट करा. ओके. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. ऑलराईट. हॅलो मिस्टर पवार, गुड मॉर्निंग. झाली ना सर्जरी? सुरू झाली ना? बहुतेक माझ्या बायकोची तब्येत सिरियस आहे. तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर विक्रांत आहेत ना, विल टेक गुड केअर ऑफ इट. ओके. अहो मॅडम, तुमचं सगळं खरं आहे, पण डॉक्टर खूप उशिरा आले. मी मॅडमला खूप वेळा सांगितलं त्यांना कॉल करा आणि बोलवा, पण त्यांना खूप यायला वेळ झाला. काय? हो. ओके मिस्टर पवार, प्लीज बी सिटेड. बसा, रिलॅक्स. मॅडम प्लीज बघा ना काय झालंय, मला सांगा ना प्लीज. कूल डाऊन, रिलॅक्स मिस्टर पवार, रिलॅक्स. आहेत ना डॉक्टर आतमध्ये, यू विल टेक केअर. ओके, रिलॅक्स. मिस्टर पवार, कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स अ बॉय. काय? थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. कॉंग्रॅट्स. अरे मानसी, हाय गीता काकी. हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशा आहात तुम्ही? मी मस्त ॲज युजल. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. काय विशेष? ऍक्च्युली ताईने फोन केला म्हणून मी आले. लेक्चर बंक करून आले. ओके. काय झालं काकी? काय नाही, सांगते. तू चहा घेणार आहेस? नाही नको, मला काही नको. मला फक्त काय झालं ते सांगा. तू आत तर ये, मी सांगते तुला. चल. काय झालंय विक्रांत?
विक्रांत, मी तुझ्याशी बोलते. काय झालंय? आजच्या या क्रिटिकल केसमध्ये काही कमी अधिक झालं असतं तर? आय कांट इमॅजिन. विक्रांत, विक्रांत, तुझ्याशी बोलते मी. आणखी किती सहन करणार आहेस तू तिच्यामुळे? यू हॅव टू आन्सर मी. हे बघ विक्रांत, हे हॉस्पिटल आहे ना, हे खूप कष्टाने उभं केलंय आपण. इथली प्रत्येक सक्सेसफुल केस मी कधीच बिझनेस म्हणून बघत नाही. आशीर्वाद असतात आपल्याला लोकांचे. आणि आज पहिल्यांदा हवालदिल होताना पाहिलंय मी या हॉस्पिटलमध्ये. हेही कशामुळे? तू उशिरा येण्यामुळे. आय जस्ट कांट इमॅजिन दिस. आत्या, आय एम रिअली सॉरी. नाही, यू शुड नॉट से सॉरी. या हॉस्पिटलला ना मुलासारखं वाढवलंय मी. आता फक्त एवढंच सांगेन की आज जे झालं ना ते पुन्हा होता कामा नये. आत्ताच ही अवस्था आहे. पुढे तिला आणि तिच्या बाळाला कसं सांभाळणार तू? मला नाही माहित. ते काही म्हणाले का तुला? नाही. मग ताई, तू म्हणाली होतीस की तू समजून वागणार आहेस म्हणून. तू अग्री केलं होतंस की विक्रांतने तुला खूप सांभाळून घेतलंय. अँड यू लव्ह दीज पीपल. तो तरी असं का वागतोय मानसी? ताई, तू सुद्धा प्रोफेशनली काम केलंयस. तुलाही माहितीये कधी कधी कामापुढे घरच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. बायकोला सुद्धा. जरा समजून घे ना तू मला का समजून घ्यायला सांगतेस मानसी? तुला काय अनुभव आहे यातला? ताई, तसं नाही ग, पण तुझा नवरा जेव्हा तू प्रेग्नेंट असताना तुला कुठेतरी कॉफी शॉप मध्ये एकटं सोडून जाईल ना, तेव्हा कळेल बाजूला ठेवल्यावर कसं वाटतं ते. पण ताई, जो माणूस तुझी एरवी एवढी काळजी घेतो, तुला एवढं सांभाळून घेतो, तो तुझ्याशी असं का वागेल? तेच मला कळत नाही मानसी. तुला आजचं उदाहरण देते मी. मी इतक्या मेहनतीने इडल्या केल्या होत्या फक्त विक्रांतसाठी, आणि जीवावर आल्यासारखं निघून गेला तो. नशीब घरातली माणसं तिकडे होती आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं म्हणून बरं. मग घरचे काय म्हणाले? कोर्स त्यांना माझी बाजू पटली. त्यांचं सुद्धा म्हणणं हेच होतं की विक्रांतने थांबायला हवं होतं. पण ताई, अशा वेळेस तू विक्रांतच्या साईडने असायला हवं होतं. तू त्याची बाजू घ्यायला हवी होतीस. विक्रांतची बाजू? युजलेस मानसी. त्याची तितकी लायकीच नाही. ही डिझर्व्स दिस. आणि यापुढे मी त्याच्याशी असंच वागणार.